नमस्कार. आज आपण एक्सरसाइज 12 प्लांट अँड मशिनरी या टॉपिकवर जे प्रश्न आहेत त्याची 50 प्रश्नाची क्लिप तयार करणार आहोत. या ठिकाणी कालच्या क्लिप मध्ये आवाज थोडासा क्लिअर झाला नव्हता. आज आपण ही क्लिप स्लोली विथ लाऊडली कंप्लीट करूया. प्रश्न पहिला, विच ऍक्ट explained definition of environment to include water, air, land and the the interrelationship which exists among and between air, land and human, other living being and property. ह्याचं उत्तर आहे सी, द एन्व्हायरमेंट ऍक्ट 1986. एन्व्हायरमेंट ऍक्ट म्हटल्यानंतर एन्व्हायरमेंट कंसामध्ये आहे ते प्रोटेक्शन ऍक्ट 1986. ह्याचा अर्थ काय आहे? पहिलं जे 1927 74 ला 2 कायदे निघाले आणि त्याच्यानंतर 76 ला 1 कायदा निघाला. जंगल तोड कमी करणे 27चा, 74चा वॉटर पोल्युशन कमी करणे, 76 ला एअर पोल्युशन कमी करणे आणि शेवटी 86 ला जो कायदा निघाला त्याच्यामध्ये हे सारं आलं. त्याच्यात एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन हे क्लिअर शब्दाला त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड वॉटर, एअर, लँड अँड इंटररिलेशनशिप बिटवीन एअर, लँड अँड ह्युमन, या साऱ्याचं कंट्रोल, ह्या साऱ्याचं प्रोटेक्शन करण्याचं ह्याचा उद्देश होता. ऍक्च्युली एअर ऍक्ट 1981चा होता. 1976 म्हणलो मी. 1974चा वॉटर ऍक्ट होता, 81चा एअर ऍक्ट होता आणि 77चा वॉटर सेस ऍक्ट होता. या साऱ्याला मोल्ड करून एकच कायदा निघाला, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. परीक्षेत प्रश्न आलाच. प्रश्न नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज युज्ड टू एक्सपिरियन्स्ड ब्रोकर ऑफ मशिनरी टू एस्टिमेट प्राइस अ मशीन? उत्तर आहे द रूल ऑफ थंब म्हटले. हे पहिल्यांदाच आला, काय हरकत नाही. क्वेश्चन नंबर 3, मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट इज शोन बिलो द बॅलन्स शीट ॲज फुटनोट अकॉर्डिंग टू. उत्तर आहे डिस्क्लोजर कन्सेप्ट. प्रश्न समजला असेल. Market value of investment is shown below the balance sheet as a footnote according to disclosure concept. म्हणजे खाल्ल्या बाजूने आपण नोट दिली होती ना, त्याला फुटनोट असं वर्डिंग असेल. 4 नंबरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ॲटम इज ट्रीटेड ॲज बिल्डिंग? त्याचं उत्तर आहे सी, रिफ्रॅक्टरी ब्रिक्स फॉर द बॉयलर. बॉयलरच्या हिटिंग जास्त होऊ नये किंवा टेम्परेचर जे आहे ना मुळे ते मधलं मेटल वेल्ड होऊ नये, मेल्ट होऊ नये म्हणून साईडनं जे आहे ना मधल्या बाजूने आतून ब्रिकचं कन्स्ट्रक्शन केलं जाते. ते ऍक्च्युली बिल्डिंग वर्कचं होतंय, बॉयलर मधलं प्लांट अँड मशिनरी होत नाही. 5 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग डाटा pertaining to the subject machine is not required to be gathered for valuation by market approach? त्याचं उत्तर आहे बी, रिप्लेसमेंट कॉस्ट न्यू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 बघा. 6 काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज वन डायमेन्शनल डायग्राम? वन डायमेन्शन म्हणजे लाईन डायग्राम कोणती आहे? ऍक्च्युली बार डायग्राम इज द लाईन डायग्राम. हिस्टोग्राम 2 डायमेन्शन मध्ये आहे, ओगिव कर्व 2 मध्ये आहे,
स्कॅटर डायग्राम पण 2D आहे, पण बार डायग्राम म्हणजे सिंगल लाईन न फ्लो होत असते असं त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा. द फॉरेस्ट ऍक्ट 1980 मेनली प्रोव्हाइड्स फॉर, उत्तर आहे फॉरेस्ट ऍक्ट 1980 म्हणजे कन्झर्वेशन बरं काय यात, रिस्ट्रिक्शन ऑन द डिफॉरेस्टेशन ऑफ फॉरेस्ट, सॉरी डी रिझर्वेशन ऑफ फॉरेस्ट, म्हणजे वर्डिंग किती अवघड वापरले, ऍक्च्युअली त्याचा अर्थच आहे डी रिझर्वेशन म्हणजे डी रिझर्वेशन ऑफ फॉरेस्ट म्हणजे डिफॉरेस्टेशन, जंगलतोड. 80चा कायदा जंगलतोडच्या विरोधात हो. 8 नंबर. फॉलोइंग टाइप ऑफ बिल्डिंग इज प्रिफर्ड फॉर गुड नॅचरल व्हेंटिलेशन. आता हे उत्तर दिलंय हे असं मॉनिटर हे उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सहज हे प्रश्न बघितले की वाटतं की गुड नॅचरल व्हेंटिलेशन साठी मॉनिटर उत्तर दिलंय. आपल्याला काय वाटतं फ्लॅट रूफ असलं पाहिजे, सॉ टूथ टाईपचा आलं पाहिजे आणि हायवे आला पाहिजे. आता आपण थोडस इथं स्टॉप करूया.